विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 1 ते 7 फेब्रुवारीपर्यंतचे जे चालू घडामोडीचे प्रश्न झाले आहेत त्याचे आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन करणार आहोत. एकूण 70 प्रश्न आहेत. फास्टमध्ये आपण प्रश्न उत्तर आणि स्पष्टीकरण हे बघून घेणार आहोत. जेवढेही प्रश्न आहेत त्यांची फास्टमध्ये रिव्हिजन करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. पहिला प्रश्न आहे, अलीकडेच युरोपमधून आयात होणाऱ्या कारवरील टॅरिफ किती टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे? आपल्याला 70 प्रश्न बघायचे, त्यामुळे मी ऑप्शन रीड करत बसणार नाही आहे. परंतु जर आपल्याला मॉक सराव करायचा आहे, आपण रेग्युलरली व्हिडिओ बघतायत आणि जर आपल्याला मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओला पॉज करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा. एकूण 70 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील आपण कमेंट करू शकता. याचं योग्य उत्तर आहे 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. भारत युरोपीय संघातून आयात होणाऱ्या कारवरील शुल्क सध्याच्या 110 टक्क्यावरून कमी करून 10 टक्के करण्याची योजना आखत आहे. हे पाऊल भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने एक महत्त्वाची प्रगती मानली जात आहे. पुढील प्रश्न, अलीकडे जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट कोणत्या देशाने सुरू केला आहे? याचं योग्य उत्तर आहे चीन. चीनची कॅपिटल आहे बीजिंग. करन्सी आहे रेनमिनबी. प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग. पुढील प्रश्न, वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? तर हे आहेत चंद्रकांत लहरिया. वायली रिसर्च हिरोज ही संशोधक, समीक्षक आणि लेखकांना सन्मानित करणारी एक जागतिक पुढाकार आहे, जी समावेशक, प्रभावी आणि अभिनव संशोधनाच्या माध्यमातून अकादमिक क्षेत्राबाहेरही योगदान देतात. पुढील प्रश्न, अलीकडे भारतीय नौसेनेचा पहिला प्रशिक्षण स्क्वॉड्रन चालू असलेल्या प्रशिक्षण तैनाती अंतर्गत कोणत्या देशाच्या बंदरात पोहोचला आहे? याचं राईट आन्सर आहे थायलंड. कॅपिटल आहे बँकॉक. करन्सी आहे थाई बात. मैत्री अभ्यास आहे भारत आणि थायलंड. भारतीय नौसेनेच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॉड्रनची जहाजे INS तीर, INS शार्दूल, INS सुजाता, ICGS सारथी यांच्यासह दक्षिण पूर्व आशियामधील चालू प्रशिक्षण तैनातीचा भाग म्हणून 25 जानेवारी 2026 रोजी थायलंडच्या फुकेत डीप सी पोर्टवर पोहोचली. हे बंदर आगमन विशेष महत्त्वाचे आहे कारण वर्ष 2026 हे आशियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. पुढील प्रश्न, अलीकडे नॅशनल जिओग्राफिक डे कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 27 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. नॅशनल जिओग्राफिक डे 2026 हा मानवतेच्या त्या जिज्ञासेचा उत्सव आहे जो आपल्याला आपला ग्रह पृथ्वी समजून घेण्यासाठी आणि शोधण्यासाठी प्रेरित करतो. हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो आणि भूगोल, विज्ञान, अन्वेषण, संस्कृती, वन्यजीवन तसेच पर्यावरण संरक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. पुढील प्रश्न, अलीकडे 400 ग्रँड स्लॅम जिंकणारे पहिले खेळाडू कोण बनले? तर ते आहे नोवाक जोकोविच. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने हर जिल्ह्याच्या देशी पदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक व्यंजन योजना सुरू केली? तर ही सुरू केली आहे उत्तर प्रदेशने. उत्तर प्रदेशची स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. राजधानी आहे लखनौ. एकूण जिल्हे आहेत 75. क्षेत्रफळ आहे 2,43,286 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत आणि महत्त्वाची जी धरणे आहेत ती आहे रिहंद. पुढील प्रश्न, अलीकडे युनेस्कोने कोणत्या देशाच्या वारसा आणि शिक्षणाच्या संरक्षणासाठी $7,40,000ची सहाय्य रक्कम दिली आहे? तर युनेस्कोने ही जी रक्कम आहे ती व्हिएतनामला दिली. व्हिएतनामची कॅपिटल आहे हनोई. करन्सी आहे व्हित डॉंग. प्रेसिडेंट आहे लुंग कोंग. प्राईम मिनिस्टर आहे फाम मिन चीन. युनेस्कोने तीव्र वादळांमुळे प्रभावित व्हिएतनामच्या भागांमध्ये सांस्कृतिक वारसा आणि शिक्षणाच्या संरक्षणासाठी $7,40,000च्या आपत्कालीन पॅकेजची घोषणा केली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला युनेस्कोचा फुल फॉर्म येत असेल तर खाली कमेंट करा. याचा फुल फॉर्म ऑलरेडी आपण जे रेग्युलरली व्हिडिओ असतात त्यामध्ये सांगितलं आहे. बघूयात किती लोकांना याचा फुल फॉर्म येतो आणि ज्यांना येत नसेल ते गुगल सर्च करून या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यात 450 कोटी खर्चाच्या मातावरी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आली? तर लक्षात घ्या, हे जे राज्य आहे ते आहे त्रिपुरा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी डोंबूर येथे 450 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार होणाऱ्या मातावारी पर्यटन सर्किटची पायाभरणी केली, जी त्रिपुरा सुंदरी मंदिर, चाबीमुरा आणि डोंबूर तलावाला जोडेल.
त्रिपुरा स्थापना झाली 21 जानेवारी 1972 मध्ये. राजधानी आहे अगरतला. मुख्यमंत्री आहेत माणिक शहा. राज्यपाल आहेत नल्लू इंद्रसेना रेड्डी. एकूण जिल्हे आहेत 8. क्षेत्रफळ आहे 10,492 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 60 जागा आहेत. त्यानंतर लोकसभेच्या 2 आणि राज्यसभेची 1 जागा आहेत. आणि त्रिपुरा कुठे आहे तर त्रिपुरा आहे या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत बालिकांच्या शिक्षणासाठी 1,250 कोटींचा निधी मंजूर केला? तर हे जे राज्य आहे ते आहे गुजरात. गुजरात सरकारने शैक्षणिक सत्र 2025 साठी नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत 1,250 कोटींच्या आर्थिक सहाय्याची घोषणा केली आहे, ज्याचा फायदा इयत्ता 9वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या 12 लाखांहून अधिक विद्यार्थिनींना होईल. गुजरात मॅपमध्ये बघून घ्या, महाराष्ट्राच्या वरती आहे. स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. एकूण जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,96,244 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक, वनसदा. महत्त्वाची धरणे आहेत सरदार सरोवर, त्यानंतर उकाई, काडना, दंतेवाडा आणि धारोई. विधानसभेचे 182 जागा आहेत. लोकसभेच्या 26 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. पुढील प्रश्न, अलीकडे फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती स्टोबी लॅन्थिस कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? तर ही शोधली गेली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेश बघून घ्या, मॅपमध्ये आहे या ठिकाणी. अरुणाचल प्रदेशची स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 ला. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक. राजधानी आहे इटानगर. एकूण जिल्हे आहेत 25. क्षेत्रफळ आहे 83,743 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मोलिंग आणि नामदफा. महत्त्वाची धरणे आहेत रंगनाडी, सुबानसिरी. विधानसभेच्या 60 जागा आहेत. लोकसभेच्या 2 तर राज्यसभेची 1 जागा आहे. पुढील प्रश्न, अलीकडे कुठे ओकच्या जंगलात एका दुर्मिळ मशरूमचा शोध लागला आहे? तर हा लागला आहे उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडच्या हिमालयीन जंगलामध्ये शास्त्रज्ञांनी मशरूमची एक पूर्वी अज्ञात प्रजाती शोधली आहे. उंच भागांमध्ये ओक झाडांच्या खाली आढळलेली एक नवीन प्रजाती भारताच्या बुरशी जैविकतेचे एक नवे प्रकरण जोडते आणि देशात हेमिलॅसिनम वंशाचा हा पहिला अधिकृत नोंद आहे. अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि खाली जे हाई बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत पोहोचवेल. आजचे व्हिडिओचा टार्गेट आहे 500+ लाईक, तर विद्यार्थ्यांनो लगेचच 1 लाईक करायचं आहे. उत्तराखंड स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 रोजी. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंह. राजधानी आहे देहरादून. एकूण जिल्हे आहेत 13. क्षेत्रफळ आहे 53,483 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट, राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी आणि गंगोत्री. महत्त्वाची धरणे आहेत टेहेरी आणि कोटेश्वर. विधानसभेच्या 70 जागा आहेत. लोकसभेच्या 5 तर राज्यसभेच्या एकूण 3 जागा आहेत. नेक्स्ट, कोणत्या राज्यात नवपाषाण काळातील वस्तूंचा शोध लागला आहे? तर हा लागला आहे कर्नाटकमध्ये. कर्नाटक मॅपमध्ये बघून घ्यायचं आहे, महाराष्ट्राच्या खालोखाल आहे. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. राजधानी आहे बेंगलुरू. जिल्हे आहेत 31. क्षेत्रफळ आहे 1,91,791 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख 80 आणि बॅनरघट्टा. महत्त्वाची धरणे आहेत तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णराजा आणि नारायणपूर. विधानसभेच्या 224 जागा आहेत. लोकसभेच्या 28 तर राज्यसभेच्या एकूण 12 जागा आहेत. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेने आपला पहिला ह्युमनॉइड रोबोट ASC अर्जुन कुठे तैनात केला आहे? तर हा केला आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. भारतीय रेल्वेने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर आपला पहिला ह्युमनॉइड रोबोट ASC अर्जुन तैनात केला, जो तंत्रज्ञानाधारित प्रवासी सुरक्षा आणि स्थानक व्यवस्थापनेच्या दिशेने एक ऐतिहासिक उपलब्धी आहे. कोणत्या IITने पूर्व हिमालयात हिमनद्यांच्या धोक्यांचा मागोवा घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले? तर ही IIT आहे IIT गुवाहाटी. IITचा फुल फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मराठीत भारतीय प्रौद्योगिकी संस्था. गुवाहाटीच्या संशोधकांनी संवेदनशील पूर्व हिमालयीन भागात हिमनद्यांचा धोक्यांचा अंदाज घेण्यासाठी एक नवीन पद्धत विकसित केली. या अभ्यासात शेकडो अशा ठिकाणांची ओळख पटवण्यात आली जिथे भविष्यात हिमनदीय तलाव तयार होऊ शकतात. यामुळे पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेबाबत
आणि पर्वतीय भागांतील हवामान अनुकूलनासंदर्भात गंभीर चिंता पुढे आल्या आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव घोषित केले? तर ही राज्य आहे केरळ. केरळने अधिकृतपणे बॅसिलस सबटिलिसला आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणजे स्टेट मायक्रोब घोषित केले. असे करणारे केरळ भारतातील पहिले राज्य आहे. आणि केरळ मॅपमध्ये कुठे, तर सगळ्यात दक्षिणेकडे तुम्हाला दिसेल केरळ, शेजारी तामिळनाडू, वरती कर्नाटक. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. जिल्हे आहेत 14. क्षेत्रफळ आहे 38,863 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मठिकेतन, अनमोडी, पामबदौ, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. महत्त्वाची धरणे आहेत इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाला. विधानसभेच्या 140 जागा आहेत, लोकसभेच्या 20 तर राज्यसभेच्या एकूण 9 जागा आहेत. नेक्स्ट, अलीकडेच इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही करण्यात आली आहे अरिजित बसू यांची. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात घ्या, हा दिवस 28 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला आहे. 28 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस साजरा केला जातो, जो डिजिटल युगात वैयक्तिक डेटा आणि गोपनीयतेच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढवतो. कोणत्या देशाने 15 वर्षांखालील वयांच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? या ठिकाणी देश विचारलाय, कारण की व्हिडिओत पुढे एक प्रश्न बघणार आहे, त्यामध्ये युरोप खंडातील प्रथम देश विचारलाय. तर या ठिकाणी पूर्ण जगातील पहिला देश कोणता ठरला? तर तो आहे फ्रान्स. कॅपिटल आहे पॅरिस. करन्सी आहे युरो. प्रेसिडेंट आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने 15 वर्षाखालील वयांच्या मुलांना सोशल मीडियावर प्रतिबंध घालणारे एक ऐतिहासिक विधेयक मंजूर केले, ज्याचा उद्देश तरुणांना ऑनलाईन होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणे आहे. नेक्स्ट, भारतातील पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर हे करण्यात आलं ओडिसामध्ये. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी संबलपूर जिल्ह्यातील लापंगा येथे हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आदित्य ॲल्युमिनियम संकुलात FRP ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन केले. 5,000 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेला हा प्रकल्प देशातील आपल्या प्रकारातील पहिली सुविधा आहे. ओडिसा मॅपमध्ये हायलाईट केला आहे. स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंभापती. राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय उद्यान आहे भितरकनिका, सिमलीपाल, नंदनकनन. महत्त्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिराकाला आणि इंद्रावती. विधानसभेचे 147 जागा आहेत, लोकसभेच्या 21 तर राज्यसभेच्या एकूण 10 जागा आहेत. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या फर्स्ट लेडी राहिलेल्या किम क्योन यांना 20 महिन्यांची शिक्षा झाली? उत्तर आहे दक्षिण कोरिया. कॅपिटल सिऊल. करन्सी SK-वॉन. प्रेसिडेंट आहे ली जे म्यूंग. 28 जानेवारी रोजी फर्स्ट लेडी राहिलेल्या किम क्योन यांना दक्षिण कोरियाच्या सिओल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 20 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. किम क्योन या माजी राष्ट्रपती युन सुक योल यांच्या पत्नी आहेत, ज्यांना डिसेंबर 2024मध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या प्रयत्नानंतर पदावरून हटवण्यात आले होते. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला? उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश सरकारने 1 फेब्रुवारी 2026 पासून मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. नव्या व्यवस्थेनुसार नोंदणीच्या वेळी खरेदीदार, विक्रेते आणि साक्षीदारांचे बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक असेल. नेक्स्ट, कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले? उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी भोपाळ येथे आयोजित राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन समारंभाला संबोधित करताना जाहीर केले की वर्ष 2026 कृषी वर्ष म्हणून साजरे केले जाईल. मध्य प्रदेश मॅपमध्ये बघून घ्या. गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांच्या बाँड्रीवर असलेलं हे राज्य आहे. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. जिल्हे आहेत 55. क्षेत्रफळ आहे 3,08,252 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 230, लोकसभेचे 29 आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. नेक्स्ट, कोणत्या राज्याने BNHS सोबत गिधाड संरक्षण प्रजनन कार्यक्रमासाठी MOU वर स्वाक्षरी केली आहे?
आपण मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे झारखंड. झारखंडचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि BNHS यांनी गंभीरपणे संकटग्रस्त ओरिएंटल व्हाईट बॅक्ड आणि लॉग बिल्ड गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. झारखंड मॅपमध्ये बघून घ्यायचे. पश्चिम बंगाल, बिहार, त्यानंतर आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा यांच्या बाँड्रीवर हे राज्य आहे. स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 रोजी. राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. त्यानंतर राज्यपाल आहेत संतोष गंगवार. जिल्हे आहेत 24. क्षेत्रफळ आहे 79,716 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 82 जागा आहेत, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एकूण 6 जागा आहेत. पुढील प्रश्न. फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे व्हिक्टोरिया बेकहॅम. पॅरिस काउचर वीक दरम्यान आयोजित एका समारंभात फ्रान्सच्या संस्कृती मंत्रालयाने व्हिक्टोरिया बेकहॅम यांना नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने सन्मानित केले. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे? उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटकने वैधानिक गिग वर्क्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केला आहे. यामुळे वर्ष 2025 मध्ये पारित गिग कामगार सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नेक्स्ट. अलीकडे कोणी आपला कस्टम AI इन्फरन्स ॲक्सेलरेटर चिप मैया 200 लॉन्च केला? तर हा लॉन्च केला आहे मायक्रोसॉफ्टने. मायक्रोसॉफ्टने TSMCच्या 3 नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित कस्टम AI इन्फरन्स ॲक्सेलरेटर चिप मैया 200 लॉन्च केली, ज्यामध्ये 140 अब्ज ट्रान्झिस्टर आहेत आणि FP4 आणि 10 पेटा फ्लॉप्सपर्यंतची क्षमता आहे. पुढील प्रश्न. केंद्र सरकारने डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत कोणत्या राज्याला पूर्णतः डिजिटल डेटा प्रविष्टी प्राप्त करणारे पहिले राज्य घोषित केले? ते आहे गुजरात. नेक्स्ट. भारताने कोणत्या देशाने IEW 2026 मध्ये सहकार्यावर संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली आहे? तर तो देश आहे कॅनडा. कॅपिटल आहे ओटावा. करन्सी आहे कॅनेडियन डॉलर. प्राईम मिनिस्टर आहे मार्क कार्नी. भारत आणि कॅनडाने भारत ऊर्जा सप्ताह 2026 मध्ये पारंपरिक आणि स्वच्छता ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली. नेक्स्ट. भारतीय वृत्तपत्र दिवस कधी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे 29 जानेवारी. 29 जानेवारी रोजी भारतीय वृत्तपत्र दिवस साजरा केला जातो. या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण याच दिवशी सन 1780 मध्ये भारतातील पहिले मुद्रित वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. हा दिवस भारतात मुद्रित पत्रकारितेच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. नेक्स्ट. प्रजासत्ताक दिन 2026च्या झाक्यामध्ये कोणत्या राज्याच्या झांकीने प्रथम क्रमांक पटकावला? तर हे राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राने गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या विषयावर आधारित झांकीसाठी प्रथम क्रमांक प्राप्त केला, ज्यामध्ये सांस्कृतिक आत्मनिर्भरता दर्शवण्यात आली. पुढील प्रश्न. केंद्रीय वित्त आयोग अनुदानांतर्गत वित्त पोषित प्रकल्पांच्या रिअल टाइम निरीक्षणासाठी समीक्षा पोर्टल कोणी सुरू केले? तर हे सुरू केलं ओडिसाने. पुढील प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM स्वनिधी क्रेडिट कार्ड कोठे सुरू केले? तर हे सुरू केलं केरळमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे PM स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरू केले. PM स्वनिधी योजना जून 2020 मध्ये कोविड-19 महामारीमुळे प्रभावित स्ट्रीट व्हेंडर्सना पाठिंबा देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. पुढील प्रश्न. युरोपियन युनियनने कोणत्या देशाच्या IRGCला दहशतवादी गट घोषित केले? तर हा देश आहे इराण. कॅपिटल तेहरान. करन्सी इराणियन रिअल. प्रेसिडेंट आहे मसूद पेझेशकिन. एका ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील निर्णयात युरोपियन संघाने अधिकृतपणे इराणच्या शक्तिशाली इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना घोषित केले. हा निर्णय दहशतवादाबाबत युरोपची कठोर भूमिका दर्शवतो आणि IRGCला जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त दहशतवादी संघटनाच्या कायदेशीर श्रेणीत ठेवतो. पुढील प्रश्न. स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची 12वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न. भारताने आपली पहिली AI सज्ज विद्यापीठ कुठे सुरू केली? तर हे सुरू केलं आहे मेरठ या ठिकाणी. ही पुढाकार कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली गुगल क्लाउड आणि चौधरी चरण सिंग विद्यापीठ यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली.
CCSU ला पायलट कॅम्पस म्हणून निवडण्यात आले, जिथे AI साधनांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि यशस्वी झाल्यास हे संपूर्ण देशातील इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबवले जाईल. या प्रकल्पाची घोषणा नवी दिल्ली येथे आयोजित गुगलच्या AI फॉर लर्निंग फोरममध्ये करण्यात आली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. लक्षात घ्या, आमचे एफर्ट्स तुम्हाला आवडत असेल तर एक नक्की लाईक करा आणि खाली हाईप बटनावर देखील क्लिक करायचं आहे. होया नांगा लेन्सिस नावाच्या वनस्पतीची नवी प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? उत्तर आहे नागालँड. लक्षात घ्या, झारखंडचे मुख्य नागालँडविषयी माहिती बघूयात. स्थापना झाली 1 डिसेंबर 1963ला. राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहे नेफ्यू रिओ. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. जिल्हे आहेत 12. क्षेत्रफळ आहे 19,579 स्क्वेअर किलोमीटर. विधानसभेच्या 60 जागा आहेत, लोकसभेची 1 तर राज्यसभेची 1 जागा आहे. पुढील प्रश्न, IPS पियुष पांडे कोणत्या राज्याचे नवे DGP नियुक्त झाले आहेत? उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल मॅपमध्ये बघून घ्या. स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यपाल आहे CV आनंदा बोस. राजधानी आहे कोलकाता. जिल्हे आहेत 23. क्षेत्रफळ आहे 88,752 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे सुंदरबन, गोरुमारा, जलदपारा. महत्त्वाची धरणे आहेत फरक्का, दुर्गापूर, कागजबाटी. विधानसभेच्या 295, लोकसभेच्या 42 तर राज्यसभेच्या एकूण 16 जागा आहेत. पुढील प्रश्न, रुद्र AI हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सेनेची पहिली महिला अधिकारी कोण बनली? तर त्या आहेत हंसजा शर्मा. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात मुख्यमंत्री एती कोली दुती पाट योजना सुरू करण्यात आली आहे? तर हे जे राज्य आहे ते आहे आसाम. आसाम राज्याने आपल्या चहा बागान समुदायांसाठी एक महत्त्वपूर्ण कल्याणकारी पाऊल उचलत एक नवीन आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली. आसाम सरकारने मुख्यमंत्री एती कोली दुती पाट योजना सुरू केली, जिच्या अंतर्गत राज्यभरातील चहा बागान कामगारांना एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल. ही योजना आसामच्या अर्थव्यवस्थेत चहा कामगारांच्या ऐतिहासिक योगदानाला मान्यता देते आणि चहा उत्पादक क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा, सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाला बळकटी देण्याचा उद्देश ठेवते. पुढील प्रश्न, अलीकडेच कुठल्या ठिकाणच्या विश्वप्रसिद्ध जिवंत जडपुलांना युनेस्कोचा विश्व वारसा स्थळ दर्जा देण्यात आला आहे? तर हा देण्यात आला आहे मेघालय. भारत सरकारने मेघालयातील विश्वप्रसिद्ध जिवंत जडपूल म्हणजेच लिव्हिंग रूट ब्रिज यांना युनेस्कोच्या विश्व वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी अधिकृतरित्या आपले नामांकन सादर केले. 29 जानेवारी 2026 रोजी पॅरिस येथे युनेस्कोच्या महासंचालकांना हे नामांकन दस्तऐवज सादर करण्यात आले. मेघालय स्थापना झाली 1 एप्रिल 1970ला. त्यानंतर राजधानी आहे शिलाँग. मुख्यमंत्री आहे कोनरॅड संगमा. राज्यपाल आहेत विजय शंकर. जिल्हे आहेत 11. क्षेत्रफळ आहे 22,429 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 60, लोकसभेच्या 2 तर राज्यसभेची 1 जागा आहे. आणि मेघालय मॅपमध्ये या ठिकाणी आहे, बघून घ्या, मिझोरामच्या शेजारी. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याला एव्हिएशन प्रमोशनसाठी बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला? तर हा मिळाला आहे उत्तराखंडला. उत्तराखंड जे आपल्या पर्वतरांगा आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीसाठी ओळखले जाते, यांना नागरी उड्डाण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. 30 जानेवारी 2026 रोजी राज्याला एक अशी राष्ट्रीय मान्यता मिळाली ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विंग्स इंडिया 2026 जो भारताचा प्रथम नागरी उड्डाण कार्यक्रम आहे, त्यामध्ये उत्तराखंडला एव्हिएशन इकोसिस्टीमच्या संवर्धनासाठी सर्वोत्तम राज्य हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान दर्शवतो की केंद्रीय धोरणे, सुधारित पायाभूत सुविधा आणि मजबूत प्रादेशिक हवाई संपर्क कठीण भौगोलिक प्रदेशांनाही बदलण्याची क्षमता ठेवते. शहीद दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 30 जानेवारी रोजी. शहीद दिवस, ज्याला शहीदी दिवस असेही म्हटले जाते, 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. गांधीजी दिल्लीतील बिर्ला भवन येथे प्रार्थना सभेसाठी जात असताना नथुराम गोडसे यांनी त्यांच्यावर गोळी झाडली होती. ही घटना स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरली, कारण ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही महिन्यातच घडली होती. नेक्स्ट, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मॅपमध्ये बघून घ्या. तेलंगणाच्या खालोखाल कर्नाटकच्या बाँड्रीवर आणि तामिळनाडूच्या बाँड्रीवर आहे. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. राजधानी आहे अमरावती. जिल्हे आहेत 26.
क्षेत्रफळ आहे 1,62,970 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी. महत्त्वाची धरणे आहे सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर, सतीश धवन स्पेस सेंटर. विधानसभेच्या 176 जागा आहेत, लोकसभेच्या 25 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी पॅन्क्रियाटिक कॅन्सरचा इलाज शोधला आहे? याचं योग्य उत्तर आहे स्पेन. कॅपिटल आहे मद्रिद, करन्सी आहे युरो, प्राईम मिनिस्टर आहे पेड्रो सँचेज. एका संशोधन पथकाने सांगितले की त्यांनी प्रयोगशाळेत उंदरांमध्ये स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा सर्वात आक्रमक प्रकार पूर्णपणे संपवला आणि उपचारानंतर ट्यूमर पुन्हा परत आला नाही. हा अभ्यास ज्येष्ठ कॅन्सर शास्त्रज्ञ मारियानो बार्बासिड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आणि याला दशकांमधील स्वादुपिंडाच्या कॅन्सर संशोधनातील सर्वात आशादायक प्रगती मानले जात आहे. तथापि शास्त्रज्ञ याबाबत उत्साही असले तरी याला त्वरित इलाज म्हणून घाईचे ठरेल असे म्हणतात. नेक्स्ट, कोणत्या राज्यात रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला? तर हे जे राज्य आहे ते आहे नागालँड. नागालँडविषयी आपण ऑलरेडी माहिती बघितली. पुढील प्रश्न बघूयात. 2026मध्ये 6वा नॅशनल क्रॉप न्यूट्रिशन समिट कुठे आयोजित होणार आहे? उत्तर आहे मुंबई. भारताचा कृषी क्षेत्र एका नव्या युगात प्रवेश करत आहे, जिथे आता केवळ पारंपरिक खतांपुरते मर्यादित न राहता मातीचे आरोग्य, सूक्ष्म पोषक तत्वे आणि शाश्वत कृषी इनपुट्स यांनाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीला मुंबई एका महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजनाचे यजमानपद भूषवणार आहे. नेक्स्ट, कोणत्या बँकेने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले? उत्तर आहे SBI. बँकेने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले. हे केंद्र त्या क्षेत्रांना निधी उपलब्ध करून देईल ज्यांना सनराईज सेक्टर असे म्हटले जात आहे. हे ते उद्योग आहे जे येणाऱ्या दशकात भारताचे आर्थिक चित्र बदलतील. SBIचा अंदाज आहे की 2030 पर्यंत या क्षेत्रांमध्ये 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची गरज भासेल. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात शेतकरी उत्पादक संघटनांच्या पुनरावलोकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तामिळनाडूमध्ये शेतकरी उत्पादक संघटना FPO मजबूत करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. तामिळनाडू बघून घ्या, केरळ, कर्नाटक आणि त्यानंतर आंध्र प्रदेशच्या बाँड्रीवर हे राज्य आहे. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. राज्यपाल आहेत RN रवी. राजधानी आहे चेन्नई. जिल्हे 38. क्षेत्रफळ आहे 1,30,058 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मधुमलाई, मुकुर्थी. महत्त्वाची धरणे आहेत मेत्तूर, भवानी सागर. विधानसभेच्या 234, लोकसभेचे 39 तर राज्यसभेच्या एकूण 18 जागा आहेत. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी धुपामुळे चालणारे स्वयं चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले आहे? उत्तर आहे भारत. भारतीय शास्त्रज्ञांनी जानेवारी 2026मध्ये सूर्यप्रकाशातून थेट चार्ज होणारे एक अद्वितीय स्वयं चार्जिंग ऊर्जा साठवण उपकरण विकसित केले. हे अनोखे तंत्रज्ञान सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ऊर्जा थेट साठवते, जे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील एक मोठे यश मानले जात आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाचे महान हॉकी खेळाडू मायकेल नोबेल्स यांचे 72व्या वर्षी निधन झाले? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. कॅपिटल कॅनबेरा, करन्सी ऑस्ट्रेलियन डॉलर, प्राईम मिनिस्टर अँथोनी अल्बेनीस. पुढील प्रश्न, स्पेसएक्सच्या उपक्रमाला टक्कर देण्यासाठी अंतरिक्ष आधारित AI डेटा सेंटर कोण बनवणार आहे? उत्तर आहे चीन. कॅपिटल बीजिंग, करन्सी रेनबिनी आणि प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग. भारतीय तटरक्षक दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा दिवस 1 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. 1 फेब्रुवारी रोजी इंडियन कोस्ट गार्ड रेजिंग डे साजरा केला जातो. या दिवशी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1977 स्मरणात ठेवली जाते, जी सागरी सुरक्षा, शोध व बचाव आणि तस्करी रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? फोटो बघून तुम्हाला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करा. हा फोटो कोणाचा आहे? तर हा आहे कार्लोस अल्काराज यांचा. आणि यांनी कोणाचा पराभव केला? तुमच्यासाठी होमवर्क आहे. कार्लोस अल्काराजने फायनलमध्ये कोणाचा पराभव केला कमेंट करा. कोणत्या खडे देशाने भारतासोबत ग्रीन एनर्जी कॉरिडॉरसाठी $10 अब्ज गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली? उत्तर आहे ओमान. कॅपिटल मस्कत, करन्सी ओमानी रियल, सुलतान आहे हैथम बिन तारिक. पुढील प्रश्न,
अलीकडे 68व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये कोणाला आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला? तर हे आहे दलाई लामा. लॉस एंजेलिस येथे आयोजित 68व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये इतिहास रचत 90 वर्षांच्या वयात दलाई लामांनी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. तिबेटी आध्यात्मिक गुरूंना हा सन्मान मेडिटेशन या स्पोकन वर्ड अल्बमसाठी देण्यात आला, ज्याने जागतिक लोकप्रिय संस्कृती आणि आध्यात्मिक तत्वज्ञान यांच्यातील दुर्मिळ संगम सादर केला. पुढील प्रश्न. अलीकडे कोणत्या राज्यात जुन्या हस्तलिखित जन्म आणि मृत्यू नोंदीच्या डिजिटलकरणाची सुरुवात झाली आहे? उत्तर आहे नागालँड. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी नागरी नोंदणी आधुनिक करण्यासाठी जुन्या हस्तलिखित जन्म आणि मृत्यूंच्या प्रमाणपत्रांच्या डिजिटलकरणाची सुरुवात केली. या उपक्रमाचा उद्देश माहिती अचूकता वाढवणे, नागरिकांची पोच सुधारणे, सेवा वितरण अधिक प्रभावी करणे आणि पुराव्यावर आधारित सार्वजनिक धोरणात्मक निर्णयांना पाठबळ देणे आहे. पुढील प्रश्न. अलीकडे कुठे आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असे ठेवण्यात आले? उत्तर आहे पंजाब. पंजाबच्या विमान वाहतूक नकाशात 2 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण आणि प्रतिकात्मक बदल पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधर येथील आदमपूर विमानतळाचे नामकरण संत गुरु रविदास यांच्या नावाने केले. तसेच लुधियानाच्या हलवारा विमानतळावर नवीन नागरी टर्मिनलचेही उद्घाटन केले. पुढे. अलीकडेच कुठे फ्युचर वॉरफेअर कोर्सचा 3री आवृत्ती सुरू करण्यात आली? तर ही सुरू करण्यात आली नवी दिल्ली या ठिकाणी. भारताने भविष्यातील युद्धांसाठी आपल्या लष्करी नेतृत्वाला तयार करण्याची प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू केली. 2 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे फ्युचर वॉरफेअर फोर्सच्या 3ऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले. या 3 आठवड्यांच्या कार्यक्रमात थलसेना, नौसेना आणि वायुसेनेचे अधिकारी तसेच संरक्षण उद्योगातील तज्ज्ञ सहभागी होत आहेत. नेक्स्ट. सर्वेश रंजन यांची कोणत्या बँकेचे नवे चीफ जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली? उत्तर आहे युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडियाचे नेतृत्व स्तरावर एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. सर्वेश रंजन यांची चीफ जनरल मॅनेजर पदावर पदोन्नती करण्यात आली. ही नियुक्ती भास्करराव कोरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर करण्यात आली आहे. पुढील प्रश्न. अलीकडे 95 देशांना जोडून पहिले जागतिक बिग कॅट शिखर संमेलन कोण आयोजित करणार आहे? तर हे आयोजित करेल भारत. भारत 2026 मध्ये पहिले जागतिक बिग कॅट शिखर संमेलन आयोजित करणार आहे, ज्यामध्ये 95 देशांचे नेते बिग कॅट संवर्धनासाठी सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने सहभागी होतील. अलीकडे कुठे अग्निपरीक्षा सरावासाठी सेना आणि ITBP यांचा संयुक्त अभियान पार पडला? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशात आयोजित अग्निपरीक्षा या सरावाने विशेष लक्ष वेधून घेतले. हा एक संयुक्त प्रशिक्षण सराव होता, ज्यामध्ये भारतीय सेना आणि भारत तिबेट सीमा पोलीस दल यांच्या जवानांनी सहभाग घेतला. या सरावाचा उद्देश परस्पर समन्वय, युद्ध क्षेत्रातील प्रभावीपणे वाढवणे हा होता. यामध्ये लाईव्ह आर्टिलरी फायरिंग, प्रत्यक्ष युद्ध सरावाचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे गैर तोफखाना दलांनाही अग्निशक्तीच्या एकत्रीकरणाची समज मिळाली. अलीकडे 16.5% हिस्सेदारीसह कोणते राज्य भारताचे नवीकरणीय ऊर्जा पॉवर हाऊस बनले? उत्तर आहे गुजरात. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा प्रवासात गुजरातने मोठी झेप घेतली. 31 डिसेंबर 2025 पर्यंत देशाची एकूण नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात 16.5% हिस्सेदारीसह गुजरात सर्वात मोठे योगदान देणारे राज्य ठरले आहे. मजबूत धोरणे, विशाल सोलर पार्क्स आणि रूफटॉप सोलरचा वेगाने स्वीकार यामुळे गुजरातला नवे विक्रम प्रस्थापित करण्यात मदत झाली. आणि विद्यार्थ्यांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि खाली हाय बटनावर क्लिक करा. पुढील प्रश्न. अलीकडे मेबिलियन न्यूयॉर्कने भारतासाठी आपला ग्रँड ॲम्बॅसेडर कोणाला नियुक्त केले? उत्तर आहे कियारा अडवाणी. लक्षात घ्या, मेबिलियन न्यूयॉर्कने बॉलिवूड स्टार कियारा अडवाणी हिला भारतासाठी आपली नवी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले. कियाराची आधुनिक, आत्मविश्वासपूर्ण आणि नैसर्गिक शैली मेबिलिनच्या सौंदर्यविषयक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, जो केवळ बदलांवर नव्हे तर आत्मअभिव्यक्तीवर आधारित आहे. पुढील प्रश्न. अलीकडे जागतिक आर्द्रभूमी दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 2 फेब्रुवारी रोजी. लक्षात घ्या, जागतिक आर्द्रभूमी दिवस किंवा जागतिक वेटलँड्स डे संपूर्ण जगात 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 2026 सालच्या जागतिक आर्द्रभूमी दिवसाची संकल्पना आर्द्रभूमी आणि पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक वारशांचा उत्सव अशी आहे. ही संकल्पना पारंपरिक आणि आदिवासी ज्ञानाने शतकानुशतके आर्द्रभूमींचे संरक्षण कसे केले आहे यावर प्रकाश टाकते. नेक्स्ट. अलीकडे कोठे ऑर्किडची नवीन प्रजाती शोधली गेली? उत्तर आहे केरळ. भारताच्या जैवविविधतेला पुन्हा एकदा नवी ओळख मिळाली जेव्हा शास्त्रज्ञांनी केरळच्या कन्नूर जिल्ह्यात ऑर्किडची
नवीन प्रजाती शोधली. याची घोषणा जानेवारी 2026 मध्ये केली. या शोधातून स्पष्ट होते की भारतातील वन क्षेत्रे आजही अनेक अपरिचित आणि अनोख्या वनस्पती प्रजातींचे निवासस्थान आहे. नेक्स्ट, कोणी ईस्टर्न एअर कमांडची कमान सांभाळली? तर हे आहेत इंदरपाल सिंग वालिया. एअर मार्शल इंदरपाल सिंग वालिया यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी भारतीय वायुसेनेच्या ईस्टर्न एअर कमांडचे नवे एअर ऑफिसर कमांडिंग इन चार्ज पदभार स्वीकारला. यापूर्वी एअर मार्शल सूरज सिंग 31 जानेवारी रोजी निवृत्त झाले. त्यांनी 39 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केली असून त्यांच्या जागी एअर मार्शल इंदरपाल सिंग वालिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यात स्थित पटना पक्षी अभयारण्याला रामसर आर्द्रभूमी घोषित करण्यात आले? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. भारताने जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. गंगा खोऱ्यातील एक आर्द्रभूमी आणि कच्छच्या कोरड्या भूभागातील आणखी एका आर्द्रभूमीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. रामसर कराराअंतर्गत आर्द्रभूमी आणि जैवविविधता संवर्धनासाठी भारताची वाढती बांधिलकी यामुळे अधोरेखित होते. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातच्या कच्छ भागातील छरी चांड या अधिकृतपणे रामसर आर्द्रभूमी घोषित करण्यात आली. यासह भारतात रामसर स्थळांची एकूण संख्या 98 झाली आहे. पुढील प्रश्न, अलीकडे 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्पमेळा कुठे सुरू झाला? तर हा सुरू झाला फरीदाबाद या ठिकाणी. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर शिल्प महोत्सव 2026 लोकल टू ग्लोबल आत्मनिर्भर भारताची ओळख या संकल्पनेखाली हरियाणातील फरीदाबाद येथे 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. पुढील प्रश्न, अलीकडे 10 दिवसीय सरस मेळा कुठे सुरू झाला? आसाम, मणिपूर, जम्मू काश्मीर यापैकी नाही. योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर ग्रामीण आजीविका मिशनकडून जम्मू येथील कला केंद्रात आजपासून सरस मेळ्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळा 9 फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला 31 ऑक्टोबर 2019ला. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. जिल्हे आहेत 20. क्षेत्रफळ आहे 42,241 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे सलीम अली आणि दचीगाव. महत्त्वाची धरणे आहेत कौशल्या, नागपूर, उत्तुबेरेज. विधानसभेच्या 114 जागा आहेत. लोकसभेच्या 5 तर राज्यसभेच्या एकूण 4 जागा आहेत. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 70 प्रश्न बघितलेत. त्यापैकी आपले किती प्रश्न बरोबर आलेत आपण कमेंट करा. जर आपल्याला करंट अफेअर्सचा प्रश्नसंच हवा असेल तर आपण घेऊ शकतो. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2025चे प्रश्न आहेत. सोबत जानेवारी, फेब्रुवारी आणि या वर्षाचे जेवढेही मंथवाईज PDF आहेत त्या यामध्ये ॲड केल्या जातील. 5000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट 160 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि हा कोर्स परचेस करताना NEW20 कुपन कोड यूज करा. 20% डिस्काउंट मिळेल. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दैनंदिन बेसिसवर जर चालू घडामोडीचे क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर हा QR कोड स्कॅन करा. आत्तापर्यंत खूप सारे प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येतो. सायंकाळी 7 वाजता चालू घडामोडी शॉर्ट्स व्हिडिओ येतो. त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली हाईप बटनावर क्लिक करा. हाईप बटनावर क्लिक केलं तर हा जो व्हिडिओ आहे तो YouTube इतरांपर्यंत पोचवेल. तर विद्यार्थ्यांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.